या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे तत्कालीन स्थायी समितीचे सभापती यांच्या स्थानिक निधीतून मिरज शहरांमधील प्रमुख चौक सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी किसान चौक येथील लक्ष्मी मार्केट येथे 29 लाख रुपये खर्चून देवी लक्ष्मीची मूर्ती उभी कमळाच्या आसनावर असलेली मूर्ती चौकामध्ये बसवण्यात आली. लाखो रुपयांचे सुशोभीकरण केल्याचा गाजावाजा करण्यात आला. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली कमळ काढण्यात आले ते कमळ आजपर्यंत पूर्ववत बसवण्यात आलं नाही. आध्यात्मिक दृष्ट्या पाहता लक्ष्मी मातेची मूर्ती ही पवित्र कमळ या फुलाच्या आसनावर विराजमान असते. मात्र या ठिकाणी जी ही लक्ष्मी मातेची मूर्ती उभी आहे ती सद्यस्थितीमध्ये लोखंडी सळीवर उभी आहे. लोकार्पण सोहळा पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच कमळाचे आसन तुटले. यावरून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे स्पष्ट होते, असा आरोप विनायक सूर्यवंशी यांनी यावेळी केला. जर का येत्या 2 दिवसांमध्ये श्री लक्ष्मी माता ही कमळाच्या आसनावर विराजमान झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. तमाम हिंदू धर्माच्या भावना दुखावल्यामुळे संबंधितांवर तत्कालीन अधिकारी, तत्कालीन नगरसेवक, सुशोभीकरणाचे ज्यांनी काम घेतलेले तो कॉन्ट्रॅक्टर अशा सर्वांच्यावर आध्यात्मिक आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा प्रशासनाने दाखल करावा, अशी मागणी देखील यावेळी शिवसेना शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी केली आहे.